या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत आणि याचमुळं या विभागातील सगळी मंडळी आदरणीय आठवले साहेब तुमच्यावर किती प्रेम करत आहेत हे सगळे या ठिकाणी आलोकित होते आणि उमरखेड सोबत तुमचं हे नातं एक वेगळ्या प्रकारचं आहे. 2024 मध्ये मी नगराध्यक्ष असताना आमदार असताना तुम्ही उमरखेडला आला होता आणि ज्या ठिकाणी आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण पुष्पार्पण केलं त्या सूर्याला सुद्धा लोकार्पण आपणच या ठिकाणी केलं. कारण उमरखेड सोबत तुमचं एक नातं अतिशय वेगळ्या प्रकारचं नातं आहे आणि या केंद्रातील एक अतिशय संवेदनशील मनाचा एक अतिशय चांगल्या मनाचा जे आपल्या मनात आहे तेच समोर बोलणारा अशा प्रकारचं नेतृत्व आपण या ठिकाणी आहात. निश्चितच तुम्ही जे काही करतात ते सर्वांसाठी तुम्ही चांगलंच केलं. मी एक माध्यम समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आभार यासाठी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माध्यम समाजाच्या विरोधामध्ये आरक्षण संदर्भात मोर्चे चालू असताना आपण या सगळ्या संदर्भात आपण एक अतिशय सकारात्मक विधान आपण या ठिकाणी केलं की माध्यम समाज हा अतिशय मागास समाज आहे आणि त्या समाजाला आपण त्या ठिकाणी विकासाच्या सोबत आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे अशा प्रकारचं विधान आपण अतिशय ताकदीनिशी या ठिकाणी केलं. जो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अर्पित होता तो समाज घडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी खरोखरच अतिशय प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात. त्या तुमच्या प्रयत्नाला माझ्याकडून आणि माझ्या समस्त माध्यम मंडळाकडून तुम्हाला या ठिकाणी सलाम. खरोखरच अतिशय अंतःकरणापासून अतिशय मनापासून आपण या ठिकाणी काम करतात. त्यासोबतच आज नितीनजींनी आमचे माजी आमदार विजयजी खडसाहेब या प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याकडे काही ना काही मागणं केलं. पण आदरणीय मंत्री महोदय मी आपल्याशी विनंती करतो की संपूर्ण भारतातील ज्या प्राथमिक शाळा आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांना त्यांची संख्या अतिशय कमी होत आहे. ते आता ओझ पडत आहे. त्यातल्या संख्या त्या ठिकाणी कमी होत असल्यामुळं सगळ्या ज्या इंग्रजी शाळा आहेत त्या इंग्रजी शाळांचं पीक या ठिकाणी आलं आणि त्यामुळं पालकांच्या खिशाला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंतवणूक पडत आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण जर आणि हे 100% आपण या ठिकाणी करू शकता. ज्या शाळा आहेत सर्व जिल्हा परिषदच्या त्या सर्व शाळांना आपण जर डिजिटल केलं तर निश्चितच जे प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदचं ते प्राथमिक शिक्षण अतिशय दर्जेदार आपण या ठिकाणी करू शकता. मला या ठिकाणी आपला हा विश्वास आहे आणि आज दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आज तुम्ही आम्हाला उमरखेड हौसेला या ठिकाणी एक परवानगी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि मला 2 शब्दांनी या ठिकाणी विराम देतो. जय हिंद.